काय नाही 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 मला नाही जमणार. अरे हिरे टाकला दगड बांधून तरणात टाका. मी परत हे करणार नाही. खरं सत्या दादा माफ कर मला. अरे छाती फाडून दाखवलं म्हणलं तर तू काय बी सांगायला लागला. मला नाही जमणार. पप्या तुला विचारत नाही तू हे करशील का? तुला करावंच लागणार आहे. तू नाही म्हटलंस तरी करावं लागणार. अरे सत्या दादा नको राव, मला नाही जमणार. मी नाही करणार. सत्या तू सांग याला समजवतो. सांगतो तुला सगळं. नको सत्या दादा वाटते टपरी बाबा. आता काय करत नाही. आता तुलाच बघायचं सगळं. नको दादा सोडा दादा. हो ऐक ना बस नको बस बस दादा नको. बघितलंस ना कसं माझा हाल चालू आहे ती. आणि ही समजा त्याने भेटून भेटतंय बघ. मला तर कुणी आण नाही घरचं सोडवायला. तू कोणाशी बोलली का काय? हा मी बोलले सत्यादाशी. तो म्हणला का वकील तयारच होत नाहीत आणि तात्यासाहेब बी आता साताऱ्यात नाहीत. पण मम्मी मी का नाही येता येता गुरुजींकडे जाऊन आले. काय म्हणलं गुरुजी? अजून काय उपाय सांगितलेत का? त्यांनी बी तीच सांगितलं का आपलं राहतं घर बदलावं लागणार. जोवर आपण हे राहतं घर बदलणार नाही तोवर एका मागोमाग एक संकट येतच राहणार असं म्हणाले ते. गुरुजीचं काय जाते म्हणायला. घर बदलणं एवढं सोपं आहे तेव्हा. पण मम्मी मला का नाही त्यांचं म्हणणं पटतंय बघा. सत्यदाचं त्या नेबड मंजुवणी सोबत लगीन झाल्यावर त्या घरात आली आणि समजा वारस फिरलं बघा. आधी तुम्ही पहिल्यांदा जेलमध्ये गेलात आणि नंतर जातच राहिलात. जेव्हापासून ते नेबड मंजुवणीचे पाय या घराला लागले का नाही तेव्हापासून समजा वाईटच घडले आणि अजून बी घडते. बरोबर बोलतीस बघ कवे तू. कवी तुझा फोन ते. हा हॅलो. हा मायाताई बोला की. काय झालं घराचं? शोधलं का घर? तसं तर माझ्या बहिणीचं घर होतच की, पण ती गेली कुठं बोंबलत गावाला. तर ती यायची कवा, मग आमचं शिफ्टिंग व्हायचं कवा, आणि तेव्हा ही घर रेडी आहे का? अहो मायाताई ते घर कधीपासून रेडी आहे. तुम्ही बोलला ना तेव्हाच आम्ही सगळं पडदेशी रेडी करून ठेवलं होतं. फक्त तुम्ही या आता. हा चालतंय चालतंय. ठीक आहे मग मी लगेच शिफ्ट होते आणि डील लॉक करून टाक. हा अहो डील लॉकच आहे. या कवी फोन लगे. हो मम्मी पण असं कसं लगेच शिफ्ट करायचं? ए कवी गटुसक पिसक फिरले का ग तुझं? हा दोन तोंडाने कशी बोलतीस? दोतोंडी कुठली? आता तर म्हणलीस घर बदलायला सांगितले म्हणून घर बदला म्हणून. आता म्हणते कशाला बदलायचं? गप गुमान जा आणि ती समजा सामान भरून घर बदला. हो मम्मी पण सत्यदादा पप्पा जयदीपदा सपना वहिनी सवी कवी म्हणजे मी नाही पण ते नाही म्हटले तर तेव्हा त्यांना सांगायचं का माया सदन माया सुरेच्या नावावर आहे. तेव्हा जी मी सांगल तीच होणार. आता मी हेतून सुटून थेट नव्या घरात येणार. वाघमार मॅडम तुम्ही इकडं? सत्या कुठे? काय माहित. सत्यान बॉल मग कालपासून इकडे नाही आलेली. तुमचं काय काम होतं का? वय मग फोन करून सांगावी त्याला. नाही जे काय सांगायचं ते भेटूनच सांगणार आता. सत्य दादा बलमा दादा अरे तुमचं लग्न करायचं का माझं करायचंय? नाही म्हणजे तसं सांगा बरं का आधीच. तिच्या घरी बोलावं लागल माझ्या आईशी. तिच्या आई बरोबर बोलावं लागल. जरा थोडं डिस्कशन जरा तुला पेडा पेड बरवावं लागल. अय सातारचा रोमिओ पेडा नंतर बरव. आधी लग्न सत्याच. आधी मुंडोळ्या सत्याच्या डोक्याला बांधणं. अहो मग मला कशाला इथं आणलंय? पप्या हे बघ अरे तू वाघमाऱ्यांचा भाऊ आहेस आणि जेव्हा माझं आणि वाघमाऱ्यांचं लग्न लागल तेव्हा मुलीचा भाऊ म्हणून तू कसा दिसला पाहिजेस? कसा? असा रुबाबदार. असा हा रुबाबदार. हा असा शाहरुख सारखा. हा त्या पंक्चरवाल्या शाहरुख खान सारखा.
पंक्चरवाला नाही बलमा दादा, पिक्चरवाला. हा सॉरी पिक्चर बनल्या शाहरुख सारखा. सत्य बक्की खरंच शाहरुख सारखा दिसतोय. पप्या जरा असं कर. अरे बक्की डिक्टो शाहरुख खान वाटतो. बक्की असं बेस बा ना दोस कोळा. अरे नाक पण सेम आहे तर. अरे सत्या मी काय म्हणतो, ह्याला जर मेकअप बिकअप केला तरी डिक्टो शाहरुख खान वाटणार. सेम टू सेम दिसल. होय मग चल 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 चल. थँक्यू. वा काय ग, काय बोलायचं का तुला? हो पप्पा, मंजू वहिनीला तुम्ही त्या दिवशी घरी सोडून आल्यावर तुमचं सत्यराशी काय बोलणं झालं का? हे सगळं कारस्थान मंजूच्या आत्याचं आणि मायाचं होतं. मंजूला सत्याच्या आयुष्यातून घालवण्यासाठी मायाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. पप्पा मंजू ये बाळा. पप्पा सत्या कुठे आहे? सत्या अजून बाहेरच आहे, घरी आलेलंच नाहीये. मंजू तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही झालं नाही ना? पप्पा तुम्हाला माहितीये सत्यानंच मला किडनॅप केलं होतं. पप्पा म्हणजे तुम्हाला आधीच माहित होतं? हो. मग तरी पण तुम्ही त्याची साथ दिली? हो दिली. पण मंजू पहिल्यांदाच त्याच्या अशा चुकीच्या गोष्टीसाठी मी त्याला साथ दिली. हे बघ मंजू, सत्याचं वागणं चुकीचं असेल, पण तुला किडनॅप करण्याशिवाय मायाने सत्यापुढे दुसरा पर्यायच ठेवला नव्हता. त्यामुळं नाईलाजाने मला त्याला साथ द्यावी लागली. म्हणजे तुम्हाला सगळं? हो मंजू, हे बघ सत्याचा मार्ग चुकीचा होता माहितीये मला. त्याबद्दल हवं तर तू त्याला शिक्षा कर आणि त्याला साथ दिली म्हणून तू मलाही शिक्षा कर, पण सत्याची साथ सोडू नकोस मंजू. पप्पा एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज नाही. मला हे सगळं सत्याशी बोलायचं. कुठे आहे सत्या? माहित नाही, घरी आलाच नाही तो अजून. ठीक आहे. विश्वासेठ नमस्कार. नमस्कार. काय सत्यादा बोला, काय करायचे? ओके डन. चला ना सर. सर नको ताई, पार्लर वाले ताई आहे का नको का? दादा बलमा दादा नको रे, दुखतंय बलमा दादा नको. अरे पप्या पप्या शांत हो. अरे जरासं झोंबल नंतर बरं वाटल. शांत हो तू. बलमा सोड. काय पार्लर वाली ताई तू तर ऐक, ताई दुखतंय ग. नको मला नाही, मला मारा टाका. मी काय करायला लागलंय? तू माझा ऐक, मला सांग, तू माझा मित्र आहेस का नाही? होय. तुला माझ्या प्रेमाची काळजी वाटते का नाही? होय. अरे मग माझ्या प्रेमासाठी, वाघमाऱ्यांच्या सुखाच्या संसारासाठी तू एवढं सहन नाही करू शकत? अरे पप्प्या विचार कर फक्त. वाघमाऱ्यांच्या सत्याच्या आयुष्यात जर पिक्चर आला म्हणजे येणारच आहे सोड. त्यात तुझं किती मोठं कॅरेक्टर असेल, अखंड साताऱ्यात चर्चा होईल. त्या सत्याचं आणि वाघमाऱ्याचं जुळवायला कोण होता? तर पप्प्या मामा होता. हा बरोबर आहे त्याचं. सगळीकडे साताऱ्यात पप्प्या मामा वाचत राहील. होय रे. सत्या दादा
तुमच्या लव्ह स्टोरीसाठी ह्यो पट्ट्या काय बी करायला तयार आहे. अरे उद्या तुमच्या होणाऱ्या लेकरांचं मी मामा असणार आहे. अरे या मामाला काय अभिमान वाटल. नाही नाही ताई असा अंगाला वाडा चटाचट चटाचट. असं केव्हा म्हणायचं मामा. अरे मामा आहे ना तुम्ही. लावा लावा. हो चालते. लव्ह स्टोरीसाठी चालते. हा सत्या नेमका आताच कुठं राहिला. घरात बघितलं, पक्ष कार्यालयात बघितलं, कुठंच नाही. फोन करून बघते. सांगितलं तेवढं करा. लांबट लावत बसू नका अजिबात. वाघमाऱ्यांचा फोन येतोय. फोन उचलायचा नाही अजिबात. अरे पण डायरेक्ट कट केला. त्याला माझा राग आला असेल का? राग तर मला यायला पाहिजे. अरे पण काहीतरी महत्वाचं काम असलं तर. नो नाही नेवर. आतापर्यंत मी तुझं ऐकलं का नाही. आता तू माझं ऐकायचं. फोन उचलायचा नाही. एक काम करते, बलमाला फोन करते. दोघे एकत्रच असतील, नाहीतर बलमाला माहित असेल सत्या कुठे. तुला गमत बघायची. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बोला की वाघमार मॅडम. का हो? बलमा, सत्या तुझ्यासोबत आहे का? नाही हो का? अरे काय नाही, मी त्याच्या घरी गेले होते, तिथं नव्हता. पक्ष कार्यालयात बी नव्हता. मला वाटलं तुम्ही दोघं एकत्र असाल म्हणून केला फोन. का नाही हो. पण माझा पण फोन उचलून झालाय तो. फक्त सकाळी जाताना काय म्हणला तो, कुणाला तरी भेटायला जाणार आहे म्हणून. कुणाला भेटायला चाललाय? काही बोलला का तुला? वर वागत कुणाला तरी भेटायला जाणार आहे म्हणतो. ठीक आहे. रिक्षा. पप्प्या भावा काय दिसतोस माहितीये का? एकदम रावसच. काय सत्या मग ऐका भावानू, लवकर निघालं पाहिजे. तू बागेत आहेस असं त्यांना मी सांगितले. त्या पोचायच्या आधी तू ह्याला घेऊन तिथं पोच, नाही तर प्लॅनचा सगळा ढंट्या टिल्ली होईल. होय बरोबर आहे तुझं. पप्या चल निघूया आपण. बोला वाघमारे, तुमच्या मनात जे काय ते सांगून टाका. सत्या, सगळ्यात आधी मला माफ कर. तू मला प्रपोज करण्यासाठी एवढी तयारी केलीस. एवढे दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही लई स्पेशल आहे माझ्यासाठी. आय लव्ह यू वाघारे. आणि मी नकार देऊन तुझा हिरमोड केला. खर तर तू कधी प्रपोज करतोस याची मी सुद्धा वाट बघत होते आतुरतेने. पण माझा नाईलाज झाला आणि मी तुला नकार दिला. सत्या, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, मला माहितीये.
कितीतरी वेळा प्रयत्न केलास माझ्या मनातलं जाणून घ्यायचं, आणि मी लईच वाईट वागले तुझ्याशी. सत्या, आता आपला घटस्फोट झालाय, आपल्यात कुठलं बी नातं राहिलेलं नाही. त्यामुळे या घरात येऊन माझ्या माणसांना जा विचारायचा अधिकार तुला नाही. या घरात पुन्हा आला नाही तर चालेल. तुला राग यावा म्हणून मुद्दाम मौर्य साहेबांशी गोड गोड बोलायचे. तुझ्या नजरेतनं पडायचा हर एक प्रयत्न केला सत्या मी, पण मी हारले. पण तू अजिबात हार नाही मानली सत्या. लई जिद्दी आहेस तू. तुझ्या जिद्दी समोर मी हारले, तू जिंकलास सत्या. तुझं प्रेम जिंकलं. तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते. गप काय सत्या, बोल की. तुम्ही बोलायला आलाय ना, मग तुम्हीच बोला. वय, मला फक्त एवढंच सांगायचंय सत्या. म्हणजे तुझ्यावर, माझं तुझ्यावर, तुला कळतंय ना मला काय बोलायचंय ते. नेमकं आत्ताच अडकायचं होतं यांना. साधा आय लव्ह यू म्हणता येत नाही. आता कळलं असेल त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती ते. प्रपोज करायला किती हिंमत लागते ते. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटाला तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. सत्या दादा, आपण नाटक करतोय ना. अरे गुदमरून जीव घेतो काय माझा. आऊच. हॅलो 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 सत्या, आता मागं वळ, मागं वळ.
अगं मंजू ही कोण आहे सत्या? मला कशी काय ओळखते? मला सांगितलंय तुमच्याबद्दल याने. कोणा सत्यजित? सत्यजित तुम्ही बोला, मी जाते. कुठेच नको जाऊ स्वाती. त्यांना जे काय बोलायचं ते तुझ्या समोरच बोलू दे. सत्या, ही कोण आहे ते सांग आधी मला. सत्या सत्या लाईफ पार्टनर आहे म्हणून सांगा. लाईफ पार्टनर. ही स्वाती आहे. माझी लाईफ पार्टनर. पप्या पप्या ऐक. हॅलो पप्या ऐक. तू असं बोल की तुमचं काय प्रायव्हेट काम होतं का? असेल तर नंतर या. आता आम्हाला प्रायव्हसी हवी. तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर येते मी. अरे आम्हा दोघांना प्रायव्हसी पाहिजे असं बोल. हे बघा, आता आम्हाला प्रायव्हसी हवी. तुम्ही नंतर या. होय वाघमारे मॅडम, आम्ही इथं जरा महत्वाचं बोलण्यासाठी आलो होतो. तुमचं काय काम होतं का माझ्याकडे? एक काम करा सत्यजित, खरंच तुम्ही बोला, मी येते. नाही स्वाती थांब. तुझ्यापेक्षा दुसरं कोणीच जास्त महत्वाचं नाही माझ्यासाठी.